वचन वाचूया. अनेसिफराच्या घरावर प्रभू दया करो, कारण त्याने वारंवार माझे समाधान केले आणि त्याला माझ्या बीडीची लाज वाटली नाही. या ठिकाणी आपण चिंतन मनन अध्ययनाचा जो विषय आहे तो आहे तृप्त, समाधानी, आशीर्वादित, लक्की आणि भाग्यशाली. हा सुरुवातीचा जो रेफरन्स आहे तो थोडस चुकीने पडला. दुसरा अध्यायाने ते वाचण्यात आले. पहिला अध्याय आणि 16व्या क्रमांकाचं वचन होतं. पुन्हा एक वार वाचतो. अनेसिफराच्या घरावर प्रभू दया करो, कारण त्याने वारंवार माझे समाधान केले आणि त्याला माझ्या बीडीची लाज वाटली नाही. ज्या परमेश्वराचा गौरव करण्यासाठी प्रेषित पौल साहेबांना बेड्या घालण्यात आलेल्या होत्या, त्याला पकडण्यात आलेलं होतं, त्याला जेरबंद करण्यात आलेलं होतं, त्याला लोकांपासून बाजूला करण्यात आलेलं होतं, त्याला टॉर्चर करण्यात आलेलं होतं, त्याला शासकीय दंड, त्या ठिकाणी राजकीय दंड, किंबहुना जे शास्त्रीय पुरुषी सदुकी किंवा जे नामधारी किंवा जे स्वतःला नीतिमान समजणारे, धार्मिक समजणाऱ्या लोकांनी सत्य सांगितल्यामुळं ज्या प्रेषित पौल साहेबांना बेड्यात खुटोकले आणि त्या बेड्या ठोकीत असताना, जो सेवा करत असताना किंवा सेवेचा भार वाहत असताना, ज्यावेळेस तो तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये लिहित आहे, पण तो त्याच्या अगोदर तो म्हणतोय की आस्था व हिंमत धरावी म्हणून बोध स्वतः प्रेषित पौल साहेब करत आहेत. प्रत्येक विश्वासणाऱ्याची आस्था म्हणजे विश्वास, कृती आणि आचरण, आणि त्याचबरोबर हिंमत म्हणून हा बोध आहे. आणि जे आस्था व हिंमत धरतेत ना, याच लोकांना समाधान आहे. आतापर्यंत आम्हाला असं वाटलं की आम्ही जे काही करतो आणि त्यातून जे काही आम्हाला मिळतं त्यामुळेच आम्हाला समाधान मिळतं. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतंय की जो आस्था ठेवतो, म्हणजे आस्था काय, विश्वास, आणि जो विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण करतो, हा झाला एक भाग. सातत्याने आम्ही आस्था, विश्वास, कृती, आचरण, चिंतन, मनन, लाईव्ह सेशन या गोष्टीवर वारंवार बोललो. परंतु तिमोथेला दुसऱ्या पत्राची जर पहिला अध्याय आणि 6व्या क्रमांकापासून काही गोष्टी वाचायला सुरुवात केल्या आणि त्याची हेडलाईन्स जर पाहिली तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की आस्था व हिंमत धरावी म्हणून बोध, आणि अशाच लोकांना समाधान मिळतं, असेच लोक आशीर्वादित होतात, असेच लोक तृप्त होतात, अशाच लोकांना यांचं जीवन सार्थक बनतं, अशाच लोकांना धन्यता बनते, असेच लोक लक्की ठरतात आणि असेच लोक भाग्यशाली ठरतात जे आस्थेबरोबर म्हणजे विश्वासाबरोबर हिंमत धरतात. अनेक लोक आस्था ठेवतात, विश्वास ठेवतात, विश्वासाप्रमाणे कृती आचरण करतात, पण हिंमतच राहत नाही, घाबरत येत. तुम्ही कुणाला घाबरायला पाहिजे? अहो, ज्या परमेश्वराने विश्व निर्माण केलं त्या परमेश्वराला तुम्ही घाबरत नाही, आणि तुमच्या समोर असणाऱ्या दोन पायाचा, दोन हात जे काही दिसतो, आणि कदाचित देवाचा सेवक सुद्धा असू शकतो, त्याच्यात काय वाद? तुम्ही त्यांना घाबरता. ते काही शिकवतात, तुम्ही काही घ्यायचं, ते काही सांगतात, तुम्ही काही करायचं. त्यांनी म्हणायचं आम्हाला दानपात्र, देणगी, दशमांश किंवा आमच्या चर्चची पावती फायडी नाही, सभासदत्व दिलं नाही तर आम्ही तुम्हाला पुरायला येणार नाही. तुम्ही म्हणायचं आमीन, धन्यवाद, प्रेज द लॉर्ड, थँक्यू जीसस. काय तुमच्या आस्थेचा उपयोग? काय तुमच्या विश्वासाचा उपयोग? जर तुम्ही जगाच्या रूढीप्रमाणे आस्था ठेवत आहात, विश्वास ठेवत आहात, चांगली गोष्ट करत आहात, परंतु याच्याबरोबर तुमची हिंमतच नाही ना की असं कुठं लिहिलंय, असं कशामध्ये आहे, मग जर आम्हाला अशी जर आमच्यावर जबाबदारी तर तुमच्यावर पण आहे, असं बोलणार आहे का कुणी? नाही बोलणार. कारण नाही बोललं तरी म्हणजे आमच्या मैत्रीला कोणी येणार नाही, आमच्या वाढदिवसाला कोणी येणार नाही, आमच्या कशाच्याच कार्यक्रमाला येणार नाही. येऊ पण तुम्हीच कार्यक्रम करा, ही एक सत्यता आहे. म्हणजे अनेक लोकांच्या आस्था ज्या आहेत ना, विश्वास जो आहे ना, तो नामधारीपणावर रखडलेला आहे. जर असं केलं तर, पण त्यातून जर कदाचित आम्ही पापाच्या बाजूला जर गेलो, शापाच्या बाजूला जर गेलो, नरकाच्या आणि अधोलोकाच्या बाजूला गेलो, तर विश्वास ठेवून, हिंमत, आस्था ठेवून, कृती आणि आचरण करून नेमकं परमेश्वराच्या नियोजनानुसार जीवन न जगता वेगळ्या पद्धतीने जीवन जगायला केलं नामधारी, तर आम्हाला त्याचा काय उपयोग? कसं समाधान मिळेल? अनेक लोक कुरकुर करतात, अनेक लोक याचकाविषयी, आणखीन जे काही कोणी पुढारी असते त्यांच्याविषयी कुरकुर करतात. त्याचं कारण काय? त्यांना पटत नाही, त्यांचा आत्मा त्यांना साक्षी देत नाही, पण नाविलाज असतो त्या एरियात राहणं, त्या गावात राहणं, त्या चर्चचे सभासद असणं,
त्याच्यानंतर मग त्यांचे रूल फॉलो करणं. अहो तुम्हाला देवाचा आत्मा चालवतोय, संस्थेचा आत्मा नाही. तुम्हाला देवाचा आत्मा चालतोय, मिनिस्ट्रीचा आत्मा नाही. तुम्हाला देवाचा आत्मा चालतोय, चर्च चालवण्याचा नाही. ही एक सत्यता आहे. याचा अर्थ मला अजिबात म्हणायचं नाही की तुमच्या चर्चला तुम्ही त्रास द्या, संकट काढत नाही. तुमच्या गुरुजनाचा आदर राखा. तुमच्या फादर असतील, पालक असतील, गुरुजी असतील, आणखीन पास्टर म्हणतात, रेव्हरंड म्हणतात, कुणी डिकन म्हणतं, कुणी काय काय म्हणतं. आम्हाला त्यांच्याविषयी काही आक्षेप नाही. आमची जी श्रद्धा आहे, आमची जी आस्था आहे, या आस्थेला ज्यावेळेस तडा जातो, या आस्थेला ज्यावेळेस डवचवल्या जातं, या आस्थेला म्हणजे आम्ही ठेवलेला विश्वास आणि आम्ही देवाने आम्हाला दिलेलं मार्गदर्शन, म्हणजे पवित्र आत्म्याने आमच्या बरोबर केलेला अनुग्रह आणि कृपा, पवित्र आत्म्याने आम्हाला पवित्र आत्म्यामधून चालवलेल्या प्रसंगामध्ये ज्या वेळेस जगिक गोष्ट येऊन आदळते, जगिक गोष्ट येऊन त्याचा फांद्या फोडते, जगिक गोष्ट येऊन आम्हाला बाजूला नेते, तर ती तुमची आस्था काही कामाची नाही. तो तुमचा विश्वास काही कामाचा नाही. आणि त्या विश्वासाप्रमाणे केलेली कृती तुमच्या काही कामाची राहणार नाही. कारण मला बऱ्याच वेळेस असं ऐकण्यात आलेलं आहे, लोकांची साक्ष आलेली आहे की पालक साहेब आम्हाला त्या मिनिस्ट्रीचे रूल पटत नाहीत, तिथं सत्य शिकवल्या जात नाही, तिथं पूर्वी पिढ्यानपार आलेली धार्मिकता शिकवली जाते आणि त्या ठिकाणी त्या रूलनुसारच आम्हाला चालावं लागतं. आणि ज्या वेळेस देवाचा आत्मा आम्हाला देवाच्या वचनाच्या माध्यमातून आमची कान उघडणी करतो, त्यावेळेस खूप वाटतं की मी आत्म्याच्या प्रेरणेने चालावं. पण तो आम्ही जर का एकदा आत्म्याच्या प्रेरणेने चाललो, बस त्यांच्या डोळ्यात काहीतरी खुपासल्यासारखंच होतं. लगेच ते म्हणतात हे नाही, हे असं असेल तर असं, तर चर्चला यायचं, चर्चचे रूल पाळावं लागतील, संस्थेचे रूल पाळावं लागतील, पालकांचे रूल पाळावं लागतील, याचकांचे रूल पाळावं लागतील, फादर साहेबांचे रूल पाळावं लागतील, जे काही तुमचं असेल डेमॉन्स्ट्रेशन त्याचे रूल पाळावं लागतील आणि याचप्रमाणे चालावं लागतील. अहो मग तुम्हाला माणसाचं ऐकायचं का देवाचं ऐकायचं? ज्या वेळेस मनुष्य मनुष्याच ऐकतो आणि देवाचं ऐकत नाही, त्यावेळेस तो अस्तळू असताना किंवा आस्था ठेवताना देखील किंवा विश्वास त्याचा असताना देखील त्याचा विश्वास त्याला तारण्यासाठी समर्थ राहणार नाही. याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की तुम्ही बंड करा, त्यांच्या विरोधात मोर्चे खोला, त्यांच्या विरोधात बोला. नाही, त्यांचा सन्मान करा कारण ते सन्मानास योग्य आहे. त्यांचा आदर करा कारण ते आदरास योग्य आहे. कारण ते जगाचे नाही, ते सार्वकालिक वतनाचे वाटेकरीता आहेत. परंतु आता सध्या आम्हाला सार्वकालिक वतनाकडे घेऊन जाण्यासाठी, तर देवाच्या वचनाच्या माध्यमातून आमची आत्मिक उन्नती करण्यासाठी परमेश्वराने त्यांना निवडलेला आहे. म्हणून प्रत्येक याजक साहेबांचा, पालक साहेबांचा, फादर साहेबांचा, गुरुजी साहेबांचा, पास्टर साहेबांचा सन्मान करा. परंतु त्यांना सांगा, हे पण म्हणा, इथं तुमची हिंमत दाखवा, वचन व्यवस्थित ऐका. अनेक वेळेस आम्ही वाचलं, पण आमच्या काही इथं घुसलंच नाही आणि आम्हाला कुणी समजून सांगितलं नाही. पौलाचं तिमोथेला दुसरं पत्र अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 6च्या अगोदरची एक हेडलाईन्स आहे. सगळ्यांच्या पवित्र शास्त्रामध्ये ती हेडलाईन्स आहे. कदाचित वेगवेगळ्या लिखाणाच्या माध्यमातून त्याच्या शब्दाचं थोडस ट्रान्सफर केलं असेल, पण तो हेडलाईन्स आहे. काय आहे ती? पुन्हा एक वार वाचूया. आस्था व हिम्मत. एका बाजूला आस्था आहे, तर त्या आस्थेबरोबर हिम्मत पण लागते. सत्य स्वीकारण्याची हिम्मत लागते आणि सत्य सांगण्याचीही हिम्मत लागते. आस्था सत्य सांगणाऱ्याजवळ पण पाहिजे आणि जो सांगत आहे त्याच्याजवळही पाहिजे. आस्था आणि हिम्मत या दोघांची जोड लावणं आताच्या सध्याच्या युगात तरी खूप महत्वाचं. जर आम्ही या दोघांची जोड लावली नाही ना, तर आम्ही विजोड होणार. आम्ही 100% विजोड होणार. कारण आम्हाला रूल फॉलो करायचे असताना आमची संस्था किंवा आमची मिनिस्ट्री किंवा आमचं जे काही आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत ना, हे आमचा फैसला नाही करणार, हे आमचा न्याय नाही करणार, हे आमची काहीच नाही करणार, यांच्या हातात काहीच नाही. कारण संपूर्ण मानव जातीचा फैसला करण्याचं पावर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या जवळ आहे. मग आम्ही कशा प्रकारे आस्था धरावी, कशा प्रकारे श्रद्धा ठेवावी, कशा प्रकारे विश्वास ठेवा. अनेक लोक श्रद्धा ठेवतात, विश्वास ठेवतात, आस्थाही ठेवतात, परंतु त्यांच्याजवळ हिम्मत नसते. हिम्मत कशाला म्हणतात?
ज्याला परमेश्वराने भित्रेपणाचा नाही परंतु सामर्थ्याचा आत्मा दिलाय, त्याच्यामध्ये ती हिंमत येते. ही हिंमत कुठून येते? ज्याला दैवाचा पवित्र आत्मा चालवतो त्याला हिंमत येते. ही हिंमत कुठून येते? ज्याला दैवाचं सत्य माहिती पडलेलं आहे. ही हिंमत कुठून येते? दैवाच्या वचनाच्या माध्यमातून. ही हिंमत कुठून येते? देवाच्या आज्ञा पालनाच्या माध्यमातून. ही हिंमत कुठून येते? सत्याला समर्पित झाल्याच्या माध्यमातून. आमचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, आणखीन काय काय आहे, आस्था आहे, पण हिंमत आहे का? हिंमत आज एकाची हिंमत नाही की याजक साहेबांना विचारावं की याजक साहेब या वचनाचा अर्थ काय आहे आणि आम्हाला तो सांगा, आणि जर आम्हाला सांगता तर तुमच्या जीवनात आहे का? आहे का कुणाची हिंमत? त्यांनी सांगायचं आम्ही ऐकायचं, त्यांनी म्हणायचं पावती फाडा आम्ही फाडायची, त्यांनी म्हणायचं दशमौज आम्ही द्यायचं, त्यांनी म्हणायचं देणगी द्या आम्ही द्यायची, त्यांनी म्हणायचं मैतीचे पैसे भरा, आपल्या मसनवाट्याची पावत्या फाडीत राहा, आमच्या चर्चला जर देणगी दान दानपत्र दशमौज देणगी अर्पण किंवा तुम्ही आमचे जर जे काही आहे ना हे जर दिलं नाही ना आम्ही पुरायला येणार नाहीत, आम्ही माहितीला येणार नाहीत, आम्ही कशालाच येणार नाही. तर तुम्ही जीवनातच कशाला आले? तुम्ही यायचंच नव्हतं जीवनामध्ये आणि तुम्हाला ख्रिस्ती जीवन अजूनही कळालं नाही ज्या अर्थी ह्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. असं प्रेषित पावलाचं म्हणणं आहे, आपलं नाही. हा तुम्ही काही करा, आपलं काय आहे त्याचा रोल नाही, परंतु देवाचं वचन सत्य सांगणं हा माझा खरा रोल, हा माझा अधिकार, ही माझी आस्था, ही माझी हिंमत. आणि ही हिंमत पौलाचं तिमोथेला दुसरं पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 6च्या हेडलाईन्सने आली. तुमच्यामध्ये आली का? अनेक लोकांची ओरड आहे, ते लोक बोलत नाहीत. एक भाऊ मला भेटला आणि त्या भावाबरोबर मी थोडशा परमेश्वरच्या वचनावर चिंतन म्हणून आधी चालू असताना म्हटलं मांजराच्या गळामध्ये एखाद्या उंदराला घंटी बांधायची. मांजर कशी असती? मांजर तर उंदराची पूर्णपणे शत्रू असते. मांजरीचं तर आवडतं खाद्य उंदरच. आणि मग ह्या उंदराला मांजरीच्या गळ्यामध्ये घंटी बांधायची यासाठी बांधायची की ती मांजर ज्यावेळेस खायला येईल, ती मांजर ज्यावेळेस त्यांना झडप घालायला येईल त्यावेळेस तिच्या गळ्यातली घंटी वाजली पाहिजे आणि बाकीच्या उंदरांनी सावध व्हायला पाहिजे. आणि म्हणून उंदरांची मीटिंग बसली आणि त्या उंदरांच्या मीटिंग मध्ये ठरवण्यात आलं की ठीक आहे आपण मांजरीला तर काही करू शकत नाही, आपण एक काम करू, मांजरीच्या गळ्यात घंटी बांधून टाकू आणि ती घंटी वाजली की मग आपण पळू जायचं. मांजर काही वेळाला घुसत नाही, उंदीर काही कुठे घुसतो टपक्यात. आणि मग ते सगळं झालं, शिक्कामोर्तब झाला आणि ते म्हटलं यस बांधून टाकू, फायनल डिसिजन. पण बांधायची कुणी? जो बांधायला जाईल तो पहिला मांजरीच्या तावडीत सापडल. असंच जो सत्यसेवक आहे ना तो एकदा का घंटी बांधायला लावला का त्या मांजरीच्या गळ्यात सापडतो, मांजरीच्या पंजात सापडत असतो. आणि सत्यसेवक म्हणजे या घटना आहेत. वचन सांगायला गेलं का ते वचन आम्हाला ज्यांना सांगतोय तेच खाऊ राहिलेत. हिंमतच नाही आपल्यामध्ये. परमेश्वर म्हणतो पुन्हा एक वार भीती बाळगावी, असा तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही मी, तर तुम्हाला दत्तकपणाचा आत्मा दिलाय, तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलाय, तुम्हाला मी ज्ञानाचा आत्मा दिलाय, तुम्हाला मी गौरवाचा आत्मा दिलाय, तुम्हाला सुज्ञानाचा दिलाय. आपल्याला पवित्र आत्म्याच्या कृपादान ज्ञानाचं जर आत्म्याविषयी जर पाहायला गेलो तर भरपूर असे आत्म्याचे प्रकार आहेत. आत्मा एकच आहे परंतु त्याचे नाव आणि त्याचं कार्य वेगवेगळं आहे. आमच्या जीवनात काय आहे? ज्या अर्थी आमच्याकडे आस्था आहे पण हिंमत नाही ना, याचा अर्थ आम्ही भित्रे, आणि भित्रे लोक परमेश्वरचं राहू शकत नाही. पेत्र हा भित्रा होता, पण नंतर पेत्राची डेअरिंग वाढली. पेत्राची डेअरिंग एवढी वाढली का त्याला मधोमध कर्बोदकी कापलं, उलट खाली टांग वर टांग. पूर्वीच्या किती सेवकांचे हाल झाले. हिंमत येते, ताकद येते, सामर्थ्य, पॉवर. आमचा पॉवर फक्त याच्यातच गेलाय, टच, रिव, गिसिव, गिव इट अँड ब्लेस इट आणि राईट नाऊ, आणि उतरू दे जीवान, उतरू दे अग्नी, आणि मिळू दे बंगला गाड्या. आमचा पॉवर याच्यातच गेलाय. देवाच्या वचनामध्ये हिंमत नाही. तो तिकडून सरळ सरळ डुप्लिकेट आपल्याला शिकवतो. आपण म्हणतो अमेन अमेन अमेन. तुम्ही कधी तपासताय का याच्यामध्ये? तुम्ही कधी चेक केलं का? आहे का तुमची हिंमत? नाही. मग ह्या गोष्टी जोपर्यंत आमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत खरं समाधान आम्हाला मिळणार नाही.
आत्मिक समाधान मिळणार नाही. जगातलं मिळेल, खरं आशीर्वाद आम्हाला मिळणार नाही. जगातला मिळेल, स्वर्गी मिळणार नाही. आणि मग तो स्वर्गी आशीर्वाद आणि समाधान आणि तृप्तता आणि लक्की भाग्यशाली हे गोष्ट आमच्या जीवनामध्ये लाईव्ह सेशनला जिवंतपणे ते मिळण्यासाठी तुम्हाला आणि मला आस्ते बरोबर म्हणजे विश्वासाबरोबर हिम्मत देखील जुटावा लागेल. काय होईल हिम्मत धरल्यावर? थोडासा त्रास होईल, संकट येतील, समस्या येतील, चिंता येतील, काळजी येतील, लोक आपल्याला वाळीत टाकतील, लोक आपल्याला येऊ देत नाही. काय आणखीन काय करतील? मैत्रीला येणार नाही तर पाळक साहेब एवढेच, फादर साहेब याच्यावर काय होते? त्या स्मशानभूमीमध्ये नाही नेऊ देणार, तिथली पावती नाही पाडी, याच्यावर काय करतील? आणि केलं ते केलं, म्युन्सिपाल्टीवाले उचलून घेऊन जातील, काही अडचण नाही. पेटीतच पुरावांना असं तसं काही नाहीये. हे आपल्या डोक्यात ना त्यांनी हे आपल्या भीती घालून दिलेली आहे. असं काही नाही का मनुष्य पुरल्यानंतरच तो तिसऱ्या दिवशी उठवतो मग स्वर्गात जातो मग लय ख्रिश्चन, काही नाही. सरळ सरळ म्युन्सिपाल्टीवाल्याने उचलून, कारण मेल्यानंतर त्याचं काही प्रक्रिया करा, काही घेणं देणं नाही. जरी आम्ही पळतो नाही ते थडगे उठवले जातील, मग आमचं थडगं कुठं? अरे तुझं थडगं हे जिवंतपणीच, या जिवंतपणीच या थडग्याला उठवून मोकळा हो, मेल्यावरची वाटच नको बघू. ही एक सत्यता आहे. समाधान कशात आहे, आशीर्वाद कशात आहे, तृप्तता कशात आहे, आम्हाला अजून समजलेलं नाही. आम्ही घाबरतो. आस्था व हिम्मत धरावी म्हणून बोध केलेला आहे तिमोथेच्या दुसऱ्या पत्रामध्ये पौल साहेबांनी. तो म्हणत आहे हिम्मत धर, आस्था धर. या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझ्या हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. जे काही तू कृपादान आहे ना प्रज्वलित कर, याला विजू नको देऊ. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमानाचा आत्मा दिलेला आहे. मला माहित नाही तुम्हाला कोणता आत्मा चालवतो, पण मला मात्र सामर्थ्याचा आणि प्रीतीचा आत्मा चालवतोय. तुम्हाला भित्रेपणाचा चालवत असेल. कारण काय माहिती का, अनेक लोक प्रतिकारच करत नाही. अहो जो आमच्यावर बॉशिंग करतो ना, तर ज्याच्यावरती होती त्या बॉशिंग करणाऱ्यापेक्षा ज्याच्यावर होती ना, जो ती सहन करतो ना, तो खरा दोषी आहे. तो सैतान तर दुष्ट आहे, तो तर नरकाच्या राज्यातच टाकून दिलेला आहे, त्याचा तर काय विषयच नाही. पण जो त्याच्या अंडर खाली राहतो तोही तिकडेच जातो. आम्ही देवाचे लेकर आहोत. छाती ठोकपणे उभा राहायला पाहिजे, येशूच्या नावात त्याला हाकलवलं पाहिजे. आणि याला येशूच्या नावात हाकलण्यासाठी आम्हाला सत्य पाहिजे. आमच्या जीवनामध्ये ते भित्रेपणाचा आत्मा नाही पाहिजे. या ठिकाणी लिहितोय तो सरळ सरळ 7व्या वचनामध्ये, कारण देवानी आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमानाचा आत्मा दिलाय. म्हणून आपल्या प्रभू येशूच्या साक्षीच्या आणि मी जो त्याचा बंदिवान, हे बंदिवान याच्यासाठी झाला होता. तो याचा डायरेक्ट बोलायचा फेस टू फेस. तो घाबरत नव्हता, कारण त्याला भीतीचा आत्माच नव्हता. घाबरतो कोण? ज्याला भीतीचे आत्मीत, ज्यांची आस्था कमजोरी, ज्यांच्यामध्ये हिंमत नाही, ज्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता नाही, ज्याच्यामध्ये सत्य स्वीकारण्याची क्षमता नाही. भित्रेपणाचा आत्मा कुणात असतो? जो जगाशी मिळून मिसळून वागतो. मग जगामध्ये घाबरावं लागत. परमेश्वरच्या राज्यामध्ये मिसळून मिळून वागताना परमेश्वरचे रूल फॉलो करावे लागतात. त्याचा बंदिवान, त्या माझी तू लाज धरू नये, सेवेची लाज धरू नये, सत्याची लाज धरू नये, आस्थेची लाज धरू नये. तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्या बरोबर दुःख सोसावे. प्रेषित पौल साहेब तिमोथेला म्हणत आहे. प्रेषित पौल साहेबांचा शिष्य तिमोथेय या तिमोथेला म्हणत आहे, माझ्या बरोबर भाऊ तुला इस्रायलच्या टूर भेटणार नाही. माझी बॅग उचलली म्हणजे मी तुला काय स्क्वॉडा गाडीत फिरवणार नाही. माझ्या बॅगे धरू धरू राहिला, मला चिटकून राहिला म्हणजे मी तुला मीटिंगला माझ्या खांद्यावर बसवणार नाही, तुझी वाह वाह करणार नाही, तुला डबुला देणार नाही, तुझ्या हातात दान पेटी देणार नाही. मलाच पुरत नाही, तुला कुठून देऊ? तो प्रेषित पौल असा नव्हता म्हणत. आताचे असे ब्रदर, तुम्ही माझ्याबरोबर जर विश्वासू राहिले, संस्थेबरोबर जर विश्वासू राहिले, मंडळीविषयी जर विश्वासू राहिले, माझ्या सेवेविषयी जर विश्वासू राहिले ना, तर आज जी माझी छाप आहे ना, उद्या तुमची पण असेल. हे आताच्या सेवकाच्या माध्यमातून जन्म पावलेल्या नवीन सेवकाला मार्गदर्शन, नवीन सेवकाला आध्यात्मिक दिलेलं वचन किंवा यांना केलेला आत्मिक बोध,
प्रेषित पौल साहेबांनी असा बोध त्याच्या हिस्ट्रीतच नव्हता. आमच्या हिस्ट्रीमध्ये नेमकं असेच बोध आहेत आणि आम्हाला असे बोध खूप लय आवडतात. एखादं म्हटलं सिस्टर येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं खूप भलं वाव, हे करा ते करा, असे बोध खूप आवडतात. दान द्या, दशमन द्या, देणगी द्या, हे द्या, फलन द्या, हे वारंवार ह्या ज्या गोष्टी का आणतो, कारण सगळ्या प्रकारचं वाईटाचं मूळ ह्याच गोष्टीत द्रव्य धनाचा लोभ आणि या जगातले ऐश्वर्य जीवन जगण्याची जी पद्धत आहे ना, हाच परमेश्वराच्या विरोधात असणार सध्याच वास्तविक प्रॅक्टिकल जीवन आहे आमचं. आणि म्हणून अनेक दिवसापासून आपण केवळ याच विषयावर चिंतन मनन अध्ययन करतो. विषय कुठला जरी आला तर दानपात्र, देणगी, दशमांश, पाळक, पास्तर एवढंच हे येतातच. कारण सगळं गणित तिथंच आहे. आमचं सुद्धा ते गणित तिथंच आहे. आमच्या आस्था काय आम्ही कधी विचारत नाही. कधी एखाद्या पाळक साहेबांना विचारलं का फोन करून, पाळक साहेब या वचनाचा अर्थ काय? इथं लिहिलंय. तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्थेसाठी माझ्या बरोबर दुःख सोसावे. तो म्हटला नाही माझ्या बरोबर आयुष करावी, माझ्या बरोबर राहिल्यानंतर तुम्हाला इस्रायलला नेईल, माझ्या बरोबर राहिल्यानंतर बॉम्बे टूरला नेईल, माझ्या बरोबर राहिलो कोतुंबूरला नेईल, माझ्या बरोबर राहिलो नरकात जाईल. ही सध्याची परिस्थिती. पौल साहेब म्हणतोय की माझ्याप्रमाणे जर दुःख सोसलं सार्वकालिक वतन तुझं आणि माझं. इथं म्हणते माझ्या बरोबर सेवा केली ना, माझ्याप्रमाणे वागला ना, हुजूरजी रावसाहेब केलं ना, मग माझी संस्था तुला कोणीच देत नाही. कोणाला इकून टाकते पण देणार नाही दुसऱ्याला. राजकीय पद्धती, याचकीय पद्धती, राजेशाही पद्धती. माझं चर्च झालं का माझ्या बापाचं झालं का माझं झालं का माझ्या पोराचं, त्याच्या पोराचं झालं का त्याच्या पोराचं, नाही कुणी पोरं सोरं असले तर नातेवाईकाचं देणारच नाही दुसऱ्याला. ही एक वस्तुस्थिती. कारण स्वार्थी वृत्तीने भरलेलं जीवन आहे, स्वार्थी वृत्तीने केलेली सेवा आहे, स्वार्थी वृत्तीने जगलेलं या सगळ्या गोष्टीचे खटोटोप आहेत. आणि म्हणून आम्हाला समाधान नाही, म्हणून आम्हाला आशीर्वाद नाही, म्हणून आमच्या जीवनाला कुठल्याही प्रकारचं चांगलं जीवन आतापर्यंत आम्ही अनुभवू शकलो नाही. जे जे लोक आतापर्यंत अनुभवले ते केवळ जैगिक पद्धतीने अनुभवले. आत्मिक आनंद, आत्मिक हर्ष, आत्मिक उल्हास त्याचं आम्हाला प्रॅक्टिकलरित्या काही क्षण भेटलंय का? काही भेटलंय का? आणि म्हणून या ठिकाणी प्रेषित पौल साहेब ते म्हणतात समाधान मिळवण्यासाठी किंबहुना आम्ही आशीर्वादित होण्यासाठी आम्हाला काय गोष्टी कराव्या लागतात. आपला विषयच आहे चिंतन मनन अध्ययनाचा. धन्य, समाधानी, सार्थक, आशीर्वादित, भाग्यशाली, लकी, तृप्त. मग ह्या ज्या पॉइंट्स आहेत किंवा ह्या ज्या आमच्या अपेक्षा आहेत ह्या सहजासहजी नाही मिळत. ह्या मिळवण्यासाठी त्याच्या पाठीमागचा बॅक साईड आपल्याला माहिती पाहिजे. हे कशा मिळतील? तर या ठिकाणी लिहिलंय की तो म्हणतो माझ्या बरोबर दुःख सोसावे, म्हणजे देवाच्या सेवकाने दुःखच सोसावे. हेच खरं. आमीन. देवाच्या सेवकाने आयुष करूच नाही, हे खरे. कारण आमच्या पूर्वीच्या देवाच्या सेवकाने आयुष केलीच नाही ना. मग आम्ही नेमकं कुठून आलो? आमच्यापेक्षा तर ते पवित्र शुद्ध जीवन जगत होते. आमचं तर तेवढंही नाही. ही देवाची दया आहे की आम्हाला हा अधिकार मिळाला. आणि काहींना तो अधिकार मिळाला नाही, काहींनी तो चिठ्ठीने लिहून घेतला, काहींनी पैसे पाणी देऊन लिहून घेतला, काहींना काम धंदे नव्हते म्हणून ते घेतलं. याचकी राजकीय जो अधिकार आहे परमेश्वरापासून मिळणारा हा अनेक लोकांना नाहीच आहे. आणि का नाही? कारण त्यांची आस्था आहे, पण त्या आस्थेबरोबर हिंमत नाही. ज्यांच्याजवळ आस्था पण आहे आणि हिंमत पण आहे ना, आणि जे इतरांना रियालिटी मध्ये चालत नाही, हे देवापासून आलेले पाचारच झालेले लोक. बाकीच्यांची आस्था आहे पण हिंमत नाही. पाळक लोकांची सुद्धा हिंमत नाही होत देवाच्या मंडळीतल्या लोकांना पाप दाखवण्याची. आतापर्यंत आपण पाळक साहेबांबद्दल बोललो, पण पाळक साहेबांची देखील हिंमत होत नाही की मंडळीमध्ये पाप चाललेला आहे, मंडळीमध्ये दुष्कर्म चाललेला आहे, मंडळीमध्ये आज्ञाभंग चाललेला आहे, मंडळीमध्ये गोंधळ चाललेला आहे. पाळक साहेबांची देखील हिंमत होत नाही. कारण काय? आस्था आहे, हिंमत नाही. हे माझं मत नाही. पौलाचं तिमोथेला दुसरं पत्र अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 6 ची हेडलाईन्स आहे. हिंमतच नाही. आताच्या पाळक साहेबाला हिंमत नाही आणि आताच्या लोकांनाही हिंमत नाही. आता काही लोक हिंमत करून सांगतात, पण त्याच्यापैकी सगळे सत्य म्हणून नाहीत. काही पालकाची निर्णासाठी करतात.
काही देवाची सेवा खडतर एक संकटात जावी किंवा एक दुसऱ्या गोष्टीकडे वळावी म्हणून काही ते वेगळे लोक. ओरिजिनल आत्म्यापासून असलेल्या लोकांची हिंमत वेगळी असते, कारण ते सत्याला धरून ठेवते, ते बोटच लावते तिथं. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, तिसरा घाल, 7वा घाल, 10वा घाल, 13वा घाल, 40वा घाल, वर्ष श्राद्ध कर, नाही तर आणखीन मध्ये 3, 4, 5 महिन्याला काय ठरवायचं ते ठरव, पण एक तर बाप दाखव असा लगेच जवळ जिवंत, नाही तर मग त्याच्या फोटो मधून काहीतरी आता जगिक पद्धती आपण महाराष्ट्रामध्ये श्राद्ध घालते ना, लगेच जेवण वाटून टाका, लोकांना घोषित कर माझा बाप मेला म्हणून. इथं दाखवायचं नाही, आहे पण म्हणायचं. आहे म्हणलं तर कुठेही म्हणल्यानंतर दाखवता येत नाही, आणि दाखवता येत नाही तर मग समोरचा म्हणतो गेला का, ते म्हणतो नाही, म्हणजे कुठंच नाही, शीतही नाही उष्णही नाही, कोमटच, मधी नाही, कोमट असत तर बरं झालं. हे कोमटपणा जो आहे ना, आध्यात्मिक पण जगिक पण, आत्मिक पण जगिक पण, पापय पण पुण्य पण. मग लोक म्हणतो हो पाप पुण्याचा हिशोब घेतला जाईल, मग नंतर मराठी टायमाला जरा थोडेसे पुण्य चांगलं करू. अरे काय पुण्य करणार आहे? जवानीतच पुण्य नाही केले, प्रौढावस्थेतच पुण्य केले नाही, चांगल्या वयामध्ये पुण्य केले नाही, आणि म्हातार वयात काय करणार आहे? एका ठिकाणी टेकून काय पुण्य करणार आहे? काय ते आपण डोकवितान फक्त असं टोचवितान एकमेकाला. आमच्या काळात असंच नव्हतं, तसंच नव्हतं, हेच करते. आता तुम्ही काय केलंय तवा? हे सद्बोध बोध हे कंटिन्यू याजक लोकांनी लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. हे पोहोचवलेच नाही तर, कारण यांच्यात हिंमत नाही लोकांना असं सांगायची. यांना वाटतं आम्ही लोकांना खरं सांगितलं तर लोक याचे सोडून द्या, जाऊ पडू पडते तिकडच, नाही आले तर नाही आले, काय तुमचं काय बेमलेवरलं जाईल एवढं. ते नाही आले तर दुसरे लोक तयार होते, आणि ते नाही आले तर तुम्ही प्रभू मध्ये राहत. आपल्याला वैयक्तिक स्वर्गात जायचं, लोकांचं काय आपण काय उक्त घेतलेलं नाही. ही एक सत्यता आहे. तेव्हा कुठंतरी समाधान, मला हे सांगताना देखील आनंद वाटतो, समाधान वाटतं, तृप्तता वाटते, जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं, धन्यता वाटते, आणि आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटतं. भले एखाद्याने माझी निंदा केली तर मी म्हणतो प्रेज लॉर्ड, कारण मला आशीर्वाद मिळतो, कारण त्याला मी सत्य सांगितलेलं आहे. हा आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद कुठून मिळतो? त्याला सत्य सांगितल्यामुळं. मग त्या सत्य जेव्हा तो माझी निंदा केली तर मग तो त्याचा भाग आहे. माझा भाग काय? माझा रोल काय? परमेश्वराचं सत्य असते बरोबर हिंमत धरून सांगायची. अनेक लोकांत हिंमत नाही, बाकीच्या सगळ्यातल्या जगातल्या गोष्टी करायला लय हिंमत हो, लय धनात धन करतेत, लय डिरिंग, लय दादागिरी, लय हैसियत, लय छाप. देवाचं वचन सांगायला नाही, पाप दाखवायला नाही, लोकांना सत्याकडे नेण्यासाठी, सत्य वागण्यासाठी नाही डिरिंग. बाकीच्या डुप्लिकेट बनवण्यासाठी खूप डेअरिंग येते. प्रभूला घाबरत नाही. आमच्या पाळक साहेबाला काही घाबरणार लोक, किंवा पाळक साहेबच प्रभूला घाबरत नाही तर पाळक साहेब लोकांना काय घाबरणार? मग हेच तेरी मेरी करून आज तुम्ही आणि मी, म्हणजे याजकासहित बिलिवर्स लोक, म्हणजे याजक आणि बिलिवर्स म्हणजे मी आणि तुम्ही, आज आम्ही परमेश्वराच्या राज्यातून दूर चाललेलो आहोत, याची खबरदारी घेणं आपण गरजेचं आहे. कदाचित आमच्या स्वतःच आम्ही समाधान करत असू, परंतु ते जगिक आहे. आत्मिकतेने आम्ही जीवन जगत असताना आमच्यामध्ये आस्था म्हणजे विश्वास आहे का, आणि त्या विश्वासाबरोबर हिंमत आहे का, विश्वासाबरोबर कृती आणि आचरण करताची हिंमत आहे का? हिमतीने आम्ही काही करतो का? हिमतीने, स्वाभिमानाने, असं जरा थोडस असं आपण लगेच घाबरतो, आपली छाती लगेच आत जाते, कुबाळा लगेच बाहेर निघत, आणि एखाद्या दुर्बळाला मारायला लगेच असं छाती ठोकपणे माणूस पुढे येतो, आहे की नाही? मग देवाच्या वचनासाठी का नाही? तर पेशीत कोल साहेब असाच प्रकारे पुढे आला, आणि बिचाऱ्याला त्या ठिकाणी बेड्या घालण्यात आल्या, आणि बेड्या घातल्यानंतर तो बेड्या घातलेला देवाचा सेवक त्या ठिकाणी तो आहे की, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्थेसाठी माझ्या बरोबर दुःख सोसावे, त्याने आमच्या कृत्याप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पनाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारलेले आहे. आमच्या चांगलपणातून नाही आम्हाला पाळकपण मिळालं, फादरपण, सेवकपण, याजकपण. ही देवाची कृपा आहे, देवाचं संकल्पना आहे. देवानं पाचारले, आम्हाला तारले, आणि पवित्र पाचारणानं पाचारले,
त्या पाचरणाला जरा शोभल असं बिलिओस भाऊ बहीण आई वडिलांनी लक्षात ठेवा, ही कृपा युगाच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठाई आपल्यावर करण्यात आली होती. ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याच्या दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशता ही प्रकाशित केली आहे. मला त्या सुवार्तेचा घोषण करता प्रेषित व शिक्षक असं नेमलं होतं. एवढ्या पदवी आहेत. माझ्याकडे पण याच पदवी आहेत. पौल साहेबाकडे पण याच पदवी आहेत. जे खरे शिक्षक किंवा जे खरे सुवार्तिक आहे ना, किंवा जे खरे प्रिचर आहेत ना आत्मिक, त्यांच्याकडे हेच पोस्ट आहे. सुवार्ता सांगणं, घोषणा करणं, प्रेषितही काम करणं आणि शिक्षकाचं काम करणं. बाकीचं पाळकाचं काम आपल्याकडे नाही. जाऊ पुढे पडतो तिकडच. लई दिवस पाळकाचं काम करण्याचा प्रयत्न केला, माझं पाचरणच नाही. मला नंतर समजलं 2018च्या नंतर की माझं पाचरण हे नाही, माझं पाचरण हे. अनेक लोक पाचरण सोडून दुसरंच काम करतात. म्हणून आतापर्यंत काही मंडळी आमच्या फुटल्या, आम्हाला पाळक पण काही कोणी करूच दिलं नाही, कारण आपलं पाचरणच नव्हतं ना. बरेच नको येऊ म्हणून कोणत्या डब्यात बसू, असे लय पाळक झालेत. नको येऊ म्हणून कोणत्या डब्यात बसू. 2-4 मंडळी फोडायचे, 2-4 लोक तोडायचे, झालीच मंडळी, झालं पाळक साहेब. नाही त्या मंडळीने ठेवलं ते इंडिपेंडन्स काम करायचं, कुठल्या तरी मंडळीला चिटकायचं, त्यांच्या नियमानुसार करायचं आपलं सेवा. सगळंच मिळत आयतं माहित. मला त्या सुवार्तेचा घोषण करता. आज घोषणा कोणी करत नाही. घोषणा म्हणजे काय माहिती का? योहान त्या ठिकाणी म्हणताय, अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू आली आणि तो म्हणतोय की आताच झाडाच्या मुळाशी कुरड ठेवलेली आहे. याला म्हणतात घोषणा. घोषणा कुणाला म्हणतात? मोठ्याने केलेली गर्जना. गपचूप मागितलेलं दानपत्र नाही. गुप्तपणे द्या, म्हणजे गुप्तपणे प्रभू तुम्हाला देईल आणि तुम्ही कुणाला सांगू नका दिलेलं, आणि आम्ही कुणाला सांगत नाही. हिशोब काय आम्ही देणार नाही, आमच्याच बापाचं. मला त्या सुवार्तेचा घोषण करता प्रेषित व शिक्षक असं नेमलाय. घोषणा करण्याने घोषणा करावी, प्रेषितीने प्रेषिती कार्य करावं आणि शिक्षकांनी खरं ते सांगावं. आम्ही म्हणतो हे नको बाबा, आपल्याला पाळक पण चांगला. इथं काही घेणं देणं नाही. पाळक म्हणजे काय खुर्चीवर बसणं आणि आलेल्या लोकांना काही संडे टू संडे सांगणं, वाढदिवसाला जाणं, लग्नाला जाणं, बाप्तिस्मा करणं, मग आपल्या संस्थेचा पगार प्लस व्हिजिट पगार प्लस होम व्हिजिटचा पगार प्लस लग्नाची फी, साखरपुड्याची फी प्लस बाप्तिस्म्याची फी प्लस मध्ये आधी आराधना स्तुती करणारी फी, वाढदिवसाची फी, तिसऱ्या दिवशी फुलं टाकायला गेलेली फी, 40वीची पण फी, आणि अधून मधून काही काम नसलं तर चालतं चालतं कुणाच तरी घरी गेले त्याची एक फी. झाले पाळक, झाले याजक, झाले डिकन, झाले कुणीतरी. जर झालाच आहात ना तर देवाच्या वचनाप्रमाणे पण चला. तुमच्यामध्ये हिंमत आहे का लोकांना सत्य सांगण्याची? अहो, लोकांना सत्य सांगण्याची हिंमत नाही. तुमची आहे का हिंमत सत्य स्वीकारण्याची? आज जर एखाद्याकडे पैसे नसले तर लोक त्याच्या घरी प्रार्थनेला जात नाहीत. कशाला पाळकी काम करता? कशाला याचकी काम करता? कशाला देवाच्या नावाचा पट्टा ठेवता? ही रियालिटी आहे. आणि लोक इतके काही थोडेसे असे किती स्क्रू ढिल्ले झालेत मला काही कळानाच. लय वेळेस लोकांना सांगण्यात येतं, अरे बाबा हो, असे मंडळी असले तर धनाधन सोडून द्या. काय 2-2.5 वर्ष चर्चा चालू नव्हते का? तुम्ही मेलेत का? मग तुमच्या महिने झाले कोणते पाळक आले? तुम्ही ब्रदर लोकांनीच केले ना, विश्वासणाऱ्या लोकांनी. 2 मिनिटाची प्रार्थना, आमेन, धन्यवाद, प्रेज लॉर्ड. काही फरक पडला? सत्य जर आचरण करायचं असेल, सार्वकालिक वचनाचे अवाटेकरी जर व्हायचे असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्याच लागतील. अन्यथा ती सेवा काही कामाची नाही. ते परमेश्वराचं कुठल्याच गोष्टी, काही नामधारीपणाचा काही अर्थ नाही. थोडके दिवस राहिलेले, किरकोळ आहेत. आणि येणाऱ्या दिवसामध्ये मग तो न्याय ज्यावेळेस करेल, त्या न्यायाच्या समोर जात असताना आम्हाला हिंमत पाहिजे त्याच्या समोर उभा राहण्याची. आज ही हिंमत आमच्या जवळ नाही. आमच्या जवळ आस्था आहे, विश्वास आहे, पण विश्वासाप्रमाणे कृती नाही. आणि कृती आहे परंतु निर्जीव कृती आहे. कृती आहे परंतु ही निषेधाची कृती आहे. कृती आहे परंतु भीतीने कृती करतो. तुम्ही या चर्चला हे केलंच पाहिजे म्हणजे तुम्हाला आशीर्वाद मिळतील.
म्हणजे आम्ही तुमच्या कामाला येऊ, तुमच्या प्रार्थनेला आम्ही सपोर्ट करू. दुसऱ्या याजक साहेबांच्या आमच्या इथं मीटिंग ठेवल्यावर त्याला परत बोलवायचं नाही. आपला रूल तसा नाही, आपल्या संस्थेचे नियम असे नाही. आपलाच अधिकारी येऊन आपल्याच याच्या पुस्तकाप्रमाणे लिहिल्याप्रमाणे तो विधी करील. बाकीचा दुसरा येतो तो पवित्र आत्म्याने करतो, त्याला आपल्या इकडे येऊ देऊ नका. आणि जर परत त्याची मीटिंग ठेवली तर तुम्ही चर्चला येऊ नका, मग तुम्ही दुसऱ्याच्या चर्चला जा. अशी आहेत बरी आहेत. आता मी जर नाव लिस्ट जर काढायला चालू केलं ना, सगळ्यांची जर लिस्ट काढली ना, आहे माझ्याकडे लिस्ट, तर लोक मला ऑनलाईनला सुद्धा नाही येऊ द्याना, थेट घरापर्यंत येऊ येतील. मग तुम्ही समजून घ्या, त्यांची नावं घेण्यापेक्षा असं जीवन जगण्यापेक्षा ते नामधरी जीवन, विधर्मी जीवन बरं ना. प्रभू म्हणतो ते जर चांगलं सत्कृत्य करते तर त्यांना देखील न्यायाच्या दिवशी मी उंच करील. असंच जीवन जगा. हे भिवून भीतीदायक भित्रेपणाच्या आत्म्याने हे परमेश्वरकडून नाहीये आत्मा. आपण वचन वाचलेलं या ठिकाणी, तेव्हा त्याला दुसरं पत्र अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 7 मध्ये लिहिलेलं आहे. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिलाय. सामर्थ्य, भीती नाही. नाही 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 दिले तर मग हे येणार नाहीत. आणि नाही येऊ पडते ना, नाही दिले तर मग हे आमची मैस विधी करणार, नाही करू पडते. हे 40 वेळा पण येणार नाही, नका येऊ देऊ. हे फुलाच्या कार्यक्रमाला नाही येणार, जाऊ पडू पडते तिकडं. हे आल्यावर काय मनुष्य मूर्त काय उठून बसणार आहे का? एवढे हे येसू बाप आहेत का? हे कोण येत नेमकं? और हे उलट आले नाही मना थोडासा श्वास असला तर हे आले जाते जाईन तो दबा येऊन म्हणशील अरे बापरे आता पण फीक येतो काय, सांगता येत नाही. ह्या गोष्टी कशामुळे? आज देवाचा आत्मा चालवत असताना अनेक भावांशी मी चर्चा केलेली. हे या विषयाचं चिंतन म्हणून अध्ययन करत असताना त्या भावांची चर्चा मला या ठिकाणी आठवते की त्यांचं काय, देवाचा आत्मा त्यांना काय सांगतो आणि यांचे लोक काय सांगतात आणि हे काय करतात. हे लोकांचं प्रतिक्रिया मी देवाच्या वचनाच्या या रेफरन्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे. आणि मला माहिती तुमच्यामध्ये तरी अनेक लोकांच्या ह्याच प्रतिक्रिया आहेत, पण तुम्ही डेअरिंग करणार नाही, कारण तुम्ही भित्रेपणाची येत. त्याच्यापेक्षा प्रभूकडे येऊच नका. बिंदास खुशाल जगातलं जीवन जगा, खेळली खुशाली काय करायचं ते सगळं. कारण इथे येऊन तुमचा काय फायदा नाही. सार्वकालिक वतन मिळणार नाही, आशीर्वाद मिळणार नाही, समाधान मिळणार नाही, तृप्तता मिळणार नाही. तुम्ही तृप्त आहात का? तुम्ही समाधानी आहात का? तुम्ही आशीर्वादित आहात का? तुमच्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे का? तुम्ही भाग्यशाली आहेत का? तुम्हाला असं वाटतं की तुम्ही लक्की आहात? तुमचं जीवन धन्य झालंय का प्रभूकडे येऊन? कारण तुमच्याकडे तुम्ही सत्याकडे आले नाही, तुम्ही जगाकडे गेले आणि जगाकडे जेवढे कोणी जातील ते कधीच धन्य आणि तृप्त समाधानी आशीर्वादित लक्की आणि भाग्यशाली ठरणार नाहीत. जे प्रभूकडे येतील ते सर्व धन्य तृप्त समाधानी आशीर्वादित लक्की आणि भाग्यशाली आणि त्यांच्या जीवनाचं सार्थक होणारे लोक म्हणजे सार्वकालिक वतनाकडे जाणारे लोक. त्याच्यासाठी हिंमत लागते, त्याच्यासाठी आस्था लागते, त्याच्यासाठी सत्य लागतं, त्याच्यासाठी आज्ञापालन लागतं, त्याच्यासाठी फेस टू फेस लागतं. जगामध्ये आपण डायरेक्ट चल काय करायचं काय करून चाल, आपण नाही घाबरत. मग इथं पण होऊ दे ना तसं. सैतानाला म्हणा ना नाही घाबरत मी तुला, कारण मी येशूचा माणूस आहे, मी पवित्र आत्मा पावलेला माहिती आहे, मी सत्याने स्मरून आहे, मी आज्ञाविधी नियम पाळणार आहे. माझ्या पापांसाठी माझा प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त सांडलेलं आहे, मला विकत घेतलेलं आहे, मला आबा बाबा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. मी येशूचं लेकर आहे. सैताना दूर हो माझ्यापासून. तिकडं तुम्ही लय हे करता. आय ऑर्डर यू इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. येशूच्या नावात मी तुला सांगतो निघ इथून. अरे निघ इथून. त्या भूताला काय दटवितो? हे मोठाले भूताडे येतात, यांना दटवा ना, यांना वचनाच्या माध्यमातून दटवा. हे खरे खरे भूताडे, हे बाकीचे नाही. तर हे तर येशूच्या नावाला घाबरत येत. आम्ही येशूच्या नावाचा प्रचार करून आम्ही घाबरत नाही. ही आमची सत्यता, ही आमची एवढी मोठी हिंमत, ही आमची वचनाप्रमाणे असणारी. आम्ही देवाचे लोक आहोत, पाप करायला सुद्धा घाबरत नाहीत. मिशेस जरा थोडासा तेढा मेढा असेल, पण एकदम जे समजून घेतील ते समजून घेतील. कारण काही कोड वर्ड मध्ये काही गोष्टी शब्दरचना केलेली आहे. आता तुम्ही ती समजून घ्यायची, कशा प्रकारे घ्यायची ती. कारण बऱ्याच अंशी अशा घटना आमच्या जीवनामध्ये घडतात. कारण काय होतं, गव्हाबरोबर किडे रगाडल्या जातात. बोलणाऱ्याचे हुलगे ऐकतात आणि न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा ऐकत नाहीत. म्हणजे त्या गव्हापेक्षा हुलग्याला किंमत. डुप्लिकेट सेवा करणारे डोक्यावर बसून मोकळे होते
आणि ओरिजिनल कडे ढुकून बघत नाहीत. त्यांचं वचन त्यांच्याकडचं सत्य स्वीकारित नाही. त्याला काय मंडळी आहे का, त्याला चर्च आहे काय, तुला मोठा आहे का, आणि काय त्याच्याकडे काय त्याच्याकडे, आणि ज्याच्याकडे त्याच्याकडे जा मग. कारण नरकात मोठाच माप असतो, मग नरकात छोटा माप नाही, स्वर्गाच्या राज्यात छोटा असणार आहे. आम्ही मात्र सार्वकालिक वचनाकडे चाललेलो आहोत, म्हणून आम्हाला समाधान आहे. याच मला आणखीन पुढे तो वचन सांगत आहे की तो पुढे लिहित आहे, ह्या कारणाने मला त्या सुवार्तेचा घोषण करता प्रेषित व शिक्षक असे नेमले आहे होते का, ह्या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे. मला प्रेषित आणि सुवार्तिक आणि पाळक आणि शिक्षक संदेशता नेमलंय ना, म्हणून मी दुःख सोसतोय. आता सांगा, आताचे कोण दुःख शोषित आहेत का? नाही. शोषित असले तर सांगा त्यांचे नाव नंबर, मी त्यांची वैयक्तिकरित्या भेट घेईल, हस्तोलंदन करील, माझं जीवन धन्य होईल. बुवा असे लोक पाहिले, मला भाग्यच वाटेल. तरी मी लाज धरीत नाही. मी दुःख शोषित आहे तरी मी लाज धरीत नाही. आम्हाला दुःखही नाही, लाज आहे नाही. ही रियालिटी आहे. आमच्याकडे काय आहे, आमचं आणि प्रेषित पौल साहेबांचं किंवा तिमोथेचं किंवा त्या पूर्वीच्या मंडळीचं, बिलिव्हर्स लोकांचं किंवा याजकीय लोकांचं जर पूर्वीचं जीवन पाहिलं आणि त्यांचं जीवन चरित्र पाहिलं आणि आता आम्ही त्याच्याबरोबर आमचं जर जोडलं, तर या ठिकाणी तो काय म्हणत आहे, या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे तरी मी लाज धरीत नाही. मग हे वचन आमच्या बरोबर आणि आम्ही त्या परिस्थितीला जर असं सेम टू सेम समोरासमोर ठेवलं ना, तर असं वाटेल की आम्हाला दुःख काय माहित नाही आणि आम्हाला लाजेचा पत्त्याच नाही. आम्हाला बघितल्यावर दुसऱ्याला लाज वाटते. लोक लगेच कळती हाणून निघून जाते. पाळकाला बघितल्यावर लाज वाटायला लागली लोकांना. याच कारण प्रोफेट साहेबांना भविष्य होते. आहेत काही देवाचे लोक बोटावर मोजण्यासारखे, त्यांना बघितल्यानंतर असं जरा थोडस आत्मिकता वाटते, सल्यूट करावंसं वाटतं. पण बाकीचे बघितले ना, आता काय सांगायचं. आता या कारणाने ही दुःखे मी शोषित आहे तरी मी लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो. मी ज्याच्यावर विश्वास ठेवलाय त्याला मी जाणतो, आणि तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवलाय तुम्ही त्याला जाणता. मग मी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, मी ठामपणाने सांगतो, म्हणून मी प्रभू येशूला जाणतो, प्रभू येशूला ओळखतो, प्रभू येशूला मी पारखतो, परमेश्वराच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करतो, आणि परमेश्वराने दिलेल्या होता येईल तितक्या आज्ञाविधी, नियम, शुद्धता, पवित्र, सत्यता, सत्कर्म आणि दया, प्रेम आणि दैवी योजनानुसार आस्था आणि हिंमत धरून जीवन जगतो. आता तुम्ही ज्याला जाणता तो जगातला आहे, आणि म्हणून जगातल्या गोष्टीप्रमाणे त्याप्रमाणे वाचता, उठता, बसता, चालता. तुम्ही त्याचे आज्ञा पालन करतात जसं मी याचे आज्ञा पालन करतो. मग आज आम्हाला विचार करायचा आहे, आम्ही आज्ञा पालन कुणाचं करतोय, आम्ही कुणावर विश्वास ठेवलेला आहे, आम्ही कुणाला ओळखतो. कारण या ठिकाणी तो स्पष्ट लिहितो की त्याला मी जाणतो आणि तो माझा ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्यमान आहे, असा माझा भरोसा आहे. ज्या सुवचनाचा नमुना तू माझ्या पैसून ऐकून घेतला, तो ख्रिस्त येशूच्या ठाई असलेला तुझा विश्वास व प्रीती ह्यामध्ये दृढपणे राख. आणि पुढे लिहितंय, आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योग्यची चांगली ठेव सांभाळ. पवित्र आत्म्याच्या योग्य चांगली ठेव सांभाळ. चांगली ठेव काय आमच्याजवळ काहीच नाही. आमच्या जवळ चांगलपणच नाही, तर चांगली ठेव काय असणारी आहे का आमच्याकडे काही चांगलं? आमच्याकडे सत्कर्म आहेत का? बरं जाऊ द्या, बाकीचे दया, प्रेम, शांती, दान, धर्म हे जाऊ पडतो तिकडे. याचं काही समजा घडीभर एक थोडं बाजूला बांधून ठेवा. तुमच्याकडे हिंमत आहे का? हिंमत सत्य सांगण्याची किंवा सत्य स्वीकारण्याची, बस या विषयावर बोला. आहे का तुमच्याकडे चांगली ठेव आहे का? ही असते बरोबर हिंमत सांगण्याची पण आणि ऐकण्याची पण, परिवर्तन होण्याची आणि बदलण्याची हिंमत आहे का तुमच्यामध्ये? अनेक लोक वचन ऐकतात, अनेक लोक वचन सांगतात, पण बदलत नाही, बदलायची हिंमत नाही. अनेक लोक सत्य सांग जरा थोडस दाबून दाबून सांगतात, एखादा कवचित शब्द सांगतात नाही विलाज नाही म्हणून उडवत, आणि त्याच्यावर म्हणावं असं लेक्चर किंवा म्हणावं असं त्याचं चिंतन म्हणून अध्ययन नाही करीत, तिथं वेळ नाही देत. त्यामध्ये या कशाला गुताड्याचा विषय, हा निंदा नालस्तीचा विषय होईल, हा आपला प्रेस्टेजचा विषय होईल. हा विषय म्हणल्यानंतर मग आपल्यात बरेच पाप उणीव सापडल. मग कोण एक नीतिमानी
सगळ्यांनी पाप केलं म्हणजे दुसऱ्या फाटे फोडून मोकळे होतात. आहे का? पौल लिहितोय त्या ठिकाणी आस्था व हिंमत धरावी म्हणून बोध करा. बोध आज जे चिंतन म्हणून आजेल धन्य सार्थकता समाधानी आशीर्वादित भाग्यशाली लकी तृप्त या विषयावर जे चिंतन म्हणून किंवा जो बोध चालू आहे ना, ते आस्था आणि हिंमत या विषयाला धरून आहे. आणि म्हणून कदाचित आजचा जो विषय असेल थोडासा वेगळा गेल्यासारखं वाटत असेल, कारण या विषयाला समजून सांगण्यासाठी हिंमत पाहिजे, या विषयाला समजून घेण्यासाठी हिंमत पाहिजे, त्याचबरोबर आस्था पाहिजे आणि त्याचबरोबर बोध करताही आला पाहिजे, बोध स्वीकारताही आला पाहिजे आणि बोध सांगणार आणि बोध ऐकणाऱ्याने दोघांनी बोधाप्रमाणे आचरण केलं पाहिजे. हा या पाठीमागचा उद्देश आहे. ही एक देवाची योजना आहे की बोध करणाऱ्याने आणि ज्यांना कुणाला बोध केलेला आहे किंवा बोध ऐकणाऱ्यांनी या दोघांनी मिळून जो काही बोध देवाच्या पवित्र वचनाच्या माध्यमातून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने तुम्हाला आणि मला मिळालेला आहे, ते तुम्ही आणि मी आणि जगातल्या प्रत्येक प्रिय लोकांनी ज्यांना सार्वकालिक वचनाच्या वाटेकरी परमेश्वरने पूर्वीच नेमलेला आहे, अशा लोकांनी तो स्वीकारावा आणि त्याप्रमाणे कृती आणि आचरण करावे. आज सांगणारे कमी झालेले, हा तर विषयच नाही. हिमतीने आणि आस्थेने आणि खरं सांगणारे कमी आहेत आणि ऐकणारे पण कमी आहेत. पण तू काळजी करू नका, स्वर्गात राहणारे पण कमी जाणार, स्वर्गात जाणारे कमीच जाणार आहेत. हे लय मोठं मॉप नाही जाणार. आणि म्हणून या ठिकाणी आपण चिंतन म्हणून अध्ययन करत असताना आम्ही पाहिलं त्या ठिकाणी 13व्या वचनामध्ये लिहिले, ज्या सुवचनाचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो ख्रिस्त येशूच्या ठाई असलेला तुझा विश्वास व प्रीती ह्यामध्ये दृढपणे राखायचा आहे आपल्याला. आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याची योग्यती चांगली ठेव सांभाळ. ही चांगली ठेव आहे. जे आशियात आहेत ते सर्व माझ्यापासून फुटले हे तुला ठाऊकच आहे. फुटणार नाही तर काय होईल? असं एवढं खतरनाक प्रीचिंग केल्यावर असं एवढं उघड उघड बोलल्यावर फुटणार नाहीत का मंडळी? मग बरेच लोकही तुटणार आहे ना. कोणी प्रिय तुलड करत राहिलो तरी म्हणते का मला किंवा अशा लोक प्रिय प्रचारकांना. त्यात फुगुल व हर्मगणेश हे आहेत. अनेसिफराच्या घरावर प्रभू दया करू, कारण त्याने वारंवार माझे समाधान केले आणि त्याला माझ्या पिढीची लाज वाटली नाही. परमेश्वरासाठी लाज नाही वाटली त्याला, बीडीची लाज वाटली नाही, दुःखाची लाज वाटली नाही, संकटाची लाज वाटली नाही, त्याला कशाचीच लाज वाटली नाही. असे शिष्य तयार व्हा, असे प्रेषित तयार व्हा, असे याजक तयार व्हा, असे लीडर तयार व्हा, असे बिलीवर्स भाऊ बहीण आई वडील तयार व्हा, असे सार्वकालिक वचनाचे वाटेकरी असणारे देवाचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार मिळालेले प्रिय देवाचे सेवकांनो तयार व्हा. वेळ कमी राहिलेला आहे, सत्य कमी आहे, सत्य प्रचारक कमी आहेत, खरं शिक्षण देणारे कमी आहेत, डुप्लिकेट गोष्टी सांगणारे जादा आहेत, नामधरीपणाचे जास्त आहेत, पिढ्याना पार चालत असलेली मिनिस्ट्रीचे रूल्स जास्तच आहेत. ते आत्मिक रूलला व्हॅल्युएशन देत नाहीत, ते देवाच्या वचनाला व्हॅल्युएशन देत नाहीत, ते त्यांच्या रजिस्टर मध्ये जेवढं लिहिलंय त्याला व्हॅल्युएशन देतात. एकीकडे प्रभू येशू ख्रिस्त जर उभा राहिला तो म्हणला ना हे सांगताना ते शिंग बस आमच्या संस्थेचा जो रूल आहे ना तोच सांगेल मी, ते आम्हाला माहित नाही. हे अशा प्रकारचे पण लेख आता ही सांगणं जरा थोडस मला पण वाईट वाटतं, पण पर्याय नाही. सत्य तर सांगावंच लागेल आणि सत्य सांगितल्याशिवाय लोकांचं तारण होणार नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, देवाचे अभिषिक्त सेवक सेविकांनो, वचन तुम्हाला आणि मला परमेश्वरच्या सानिध्यात घेतं. वचन तुम्हाला आणि मला आशीर्वादित जीवन घोषित करतं. वचनाच्या माध्यमातून तुमचं आणि माझं जीवन समाधानी, तृप्त, लक्की, भाग्यशाली, सार्थक बनतं. त्याचप्रमाणे आम्हाला धन्यता मिळते. आणि म्हणून गेल्या अनेक आजच्या जवळपास 84व्या भागामध्ये आपण सातत्याने चिंतन म्हणून अध्ययन केलेले आपला वेळ झालेला आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. पुढच्या 85व्या भागामध्ये तिताला पत्र व इब्री लोकास पत्र, याकोबाचं पत्र, पेत्राचं पत्र, योहानाचं पत्र आणि प्रकटीकरण या काही 4-5 प्रेषितांचे जे काही सुवार्तेचे भाग आहेत या माध्यमातून आपण काही गोष्टीचं चिंतन म्हणून अध्ययन करणार आहोत. पुन्हा एक वार मी पास्टर राजू अल्लाट अहमदनगर मधून
लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासाने भाऊ बहिणी आई वडील यांचं हार्दिक मनापासून स्वागत करतो. येऊया आपण प्रत्येक जण आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया. पवित्र थोरसेना दिसदे बाप्पा जशा होत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे लोक, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाचे सरहद्दीचे संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे प्रिय प्रभू आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आतापर्यंत राखला सांभाळ तुझे गौरव करतो. आणि 84 भागामध्ये चिंतन मन अध्ययन करण्यासाठी पवित्र वचनाच्या माध्यमातून जे आम्हाला गायडन्स केलं त्याबद्दल तुझे आभार मानतो. केवळ आम्ही आस्था बाळगणारेच आणि केवळ आम्ही परमेश्वर देव बाप्पा कृती करणारी आणि आचरण करणारी आणि आमच्या कृतीशील जीवनामध्ये ख्रिस्त तुला गाजवणारे आमचं जीवन तू बनव. प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिवीची, त्याचप्रमाणे आजार, विकार, बंधन, जोखडं आणि त्याचप्रमाणे कर्जबाजारीपणा, जे वासना व्यसन, जे काही परमेश्वर देव बाप्पाच्या गोष्टी तुझ्या विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनाच्या पुढे आलेल्या असतील येशूच्या सामर्थ्यवान नावात त्यांच्यापासून दूर कर आणि ज्याच्या त्याच्या विश्वासाप्रमाणे ज्याला त्याला उत्तर देऊन तृप्त कर. आणि प्रत्येकाने खऱ्या सेवेमध्ये खऱ्या अर्थाने तुला ओळखावं आणि आमचं जीवन तुझ्या हातात समर्पित करावं अशी देखील कृपा कर. सर्व आदर, गौरव, सन्मान तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या होय. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.